बातमी आहे मान्सून संदर्भातली। महाराष्ट्रातलं मान्सूनचं प्रवेशद्वार मानला जाणारा तळ कोकणात पावसानं दमदार एंट्री घेतली आहे। सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी सोबतच रायगड या तीनही जिल्ह्यांना पावसानं चांगलंच झोडपून काढलं। दरम्यान येत्या 48 तासात मान्सून संपूर्ण राज्याला व्यापून टाकेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। आणि गोव्याचे आपले प्रतिनिधी देवेंद्र वालावरकर सध्या आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून अधिक माहिती घेऊयात। देवेंद्र, गोव्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळतंय, मात्र पाऊस काही पडत नाहीये। गोव्यात आत्ताची स्थिती नेमकी कशी आहे? बरोबर आहे, अगदी सगळीच मंडळी चातकासारखे मान्सूनची वाट बघत आहेत। ज्या वेगाने मान्सून केरळमध्ये धडकला होता 28 मेला, त्यानंतर असं वाटत होतं की नियोजित वेळेच्या पूर्वीच मान्सून गोव्यात आणि कोकणापासून पुढे मुंबईत दाखल होईल असं वाटत होतं। पण ज्यावेळी कारवारच्या वेशीपर्यंत मान्सून आला त्यावेळी त्याची एकदम गती मंद झाली। जो मान्सून त्या वेगाने पुढे आला असता तर इतक्यात मुंबईपर्यंत किंवा मुंबईच्या पुढे पोहोचला असता। मात्र कारवारमध्ये अटकलेला मान्सून पुढे सरकण्याची चिन्ह दिसत नाहीयेत, कारण त्याची गती एकदम मंद झालेली आहे। वेधशाळेने नंतर जो अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार 6 जूनच्या दरम्यान गोव्यात मान्सून दाखल होईल आणि तो पुढे जाईल असं म्हटलेलं आहे। आज तारीख आहे 5, उद्यापासून तो मान्सून जर दाखल झाला तर तो पुढे त्याच वेगाने सरकत जाईल आणि कोकण आणि मुंबईलाही पोचायला त्याला वेळ लागणार नाही। गोव्यात गेल्या 4 दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार होतंय, मात्र पावसाची चिन्ह दिसत नाहीयेत। एखाद दुसरी सर सोडली तर गोव्यात पावसाळी वातावरण दिसत नाहीये। 1 जूनपासून पावसाळी हंगाम गोव्यात सुरू झालेला आहे आणि त्यामुळे पर्यटन हंगाम जो ऑफ सीझन समजला जातो तो सुरू झालेला आहे। किनाऱ्यावरील शॅक्स हटवण्यात आलेले आहेत, मासेमारी बंद झालेली आहे। मासेमारीच्या बोटीवर जे काम करणारे मच्छीमार आहेत ते आपापल्या राज्यात परत गेलेले आहेत। सगळं वातावरण पावसाळी तयार झालेलं असलं तरी पाऊस मात्र येताना दिसत नाहीये। हा पाऊस वेधशाळेच्या अंदाजानुसार उद्या येतो की पुन्हा वेधशाळेला दगा देऊन आणखी काही दिवस रेंगाळतो, हे आता येत्या 24 तासातच समजणार आहे। निश्चितपणे त्यामुळे गोवा आणि परिसरात सध्या अगदी चातकासारखी वाट पाहिली जाते पावसाची।